तर आज फायनली आहे ना मराठी मधल्या सगळ्या ब्लॉगर कम्युनिटीचा आहे ना मीटअप होणार आहे आणि आम्ही सगळे ब्लॉगर आज एकत्र आलोय काय मुळे तर आमच्यातल्याच एका ब्लॉगरची आहे ना विकेट पडली, भाऊचं लग्न आहे आणि आज आहे भाऊची हळद, म्हणूनच आम्ही सगळे ब्लॉगर आज एकत्र येणार आहे. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर बाकीचे जे ब्लॉगर तिथं जमणार आहे ते सगळे संगमनेरच्या जवळचेच आहे म्हणल्यावर त्यांच्यासाठी काही उचलली जीवन लावली टाळायला एवढ्याच जवळ गेले गती. पण मी एकटा पडतो पुण्याचा म्हणल्यावर मला 150 किलोमीटर तर नुसतं गाडी चालवत जायचंय, त्याच्यात उन्हाळी पाऊस चालू आहे आणि आपल्या रस्त्यांवरती खड्डे म्हणल्यावर फुल पाणी भरलेलं असतंय. त्याच्यातून प्रवास करीत आम्ही संगमनेरला निघालेलो, त्याच्यात आमच्या गाडीचं चाक पंक्चर झालं. आम्ही मग काय काय केलं त्याच्यावरती मागचा ब्लॉग तर आपण टाकलाच होता, तो बघितला नसेल तर तो पण बघा. पण ह्या ब्लॉग मध्ये आहे ना आपण डायरेक्ट जाणार आहे नवरदेवाच्या मित्राच्या घरी, कारण की ना आपली राहायची सोय त्याने तिथं केलेली. मग सगळ्यात आधी तिथं जाऊ आणि तिथं जाऊन बघू आपल्या आधी तिथं कंता कंता ब्लॉगर आला इथे. सगळ्यात पहिल्यांदा भेटला आपल्याला विशाल कडलक. हे बघा मित्रांनो, 1 तास झाले व्हिडिओ कॉलवरती चुकीचा रस्ता सांगणारा माणूस आज समोर आलाय. कोण आलंय बघू शकता तुम्ही. आणि निसर्ग पायासाठी डोंगरा डांगरा म्हणून गाडी घातली. वर आल्यावर किस्सा काय झाला, कुठून रस्ता आहे ते का गांडर काय सांगू कष्ट. शिवले पाटील ऋषा खरंच लय वार खैर रूमवर आलोय आणि येऊन इथं 5 मिनिटं पण नाही झालं तर लगेच कुठं जायचं म्हणतात. कुठं जायचं आता? खाली नाही पण जायचंय कुठं. खाली जायचं ते कुणाला माहिती काय, कुणाला कपडे घ्यायचे तर यांना थोड्या टॉवेल टॉप बनेला बिनेला घ्यायचे ते आणायला जायचंय. चालते की दादा कपडे घेऊन द्यायचं. घरातलं किंवा फ्रेंडचं लग्न असलं की पोरी शॉपिंग करतात 1 महिना आधी आणि पोरं कधी करतात माहितीये का, लग्नाच्या आदल्या दिवशी. सुशाचं उद्या लग्न आहे आणि त्याची शॉपिंग कधी करणार आहे माहितीये का आम्ही आज. आणि त्याच्यात मी रूमवर यायला उशीर केला त्याच्यामुळे अजूनच गोळ झाला, कारण की थोड्याच वेळाने ना नवरदेव हळदी करता निघणार आहे. मग आता एवढ्या कमी वेळात आम्ही एवढी कामं कशी काय करावा काहीच सुसाना. पण सगळ्यात आधी तर रूमच्या बाहेर निघतो आणि नवरदेवाला जाऊन भेटतो, नाही तर तो म्हणायचा तुलाच हुशार आलाय. चालवलीत का तुझी गाडी? कधी चालवलीत का? उडत पुढचा कुचत विसल्या शेवटचं बघ इकडे एकदा व्हिडिओ. विसल्या शेवटचं बघ एकदा. शेवटचं तुम्ही जावा तुमच्या गावा. चले आपलं वा त्याला मानलं भाऊ, चांगला रस्ता सोडलाय गाडी घेऊन चाललाय. हे ड्रायव्हरची पार्क आत झाली तर मेन रस्ता सोडून गटारातून गाडी नेतोय. ड्रायव्हरची पार्क ह्याच्यावरूनच होती. आवरलंय का? हळद लागली का? घालतो बरोबर तुमचा आते. नमस्कार. अयो बाबो याचा व्हिडिओ बंद नाही. जेवायचं जाऊन आलो असतो. ऐक ना जेवण नको आम्ही जाऊन नंतर जेवतो. नवरदेव जायच्या टायमाला तू जायच्या टायमाला निघायचंय अर्धा तासात इथून. लगेच निघायचं निघायचंय गाडी. चालून जाऊन 1 मिनिटात. ऐका ना, संगमनेर जवळ नाहीये, 2 ते 2.5 तास लागतील. वाजले 2, 1 तासात नवरदेव निघणार. 3 वाजता डीजे चालू होतं आणि यांना कपडे 3 वाजता. बघ आवरायचं होतं. बघ काय किती वाजता आवरायला लावलं होतं. किती वाजता आवरायला लावलं होतं? ये उठत काय वाजले किती? ये तुला नाही म्हणलो. 5 वाजता उठले. तू ठरवा काय करायचं. 3 वाजता डीजे चालू होणार. मग येतो की 3 वाजेपर्यंत? नाहीये नव्हत. संगमनेर जवळ नाहीये. मग मध्ये आधी कुठे तरी संगमनेर जवळ नाही. ऐक ना, संगमनेरला यायचं कपडे घेऊन यायचे. मग इथून कुठून तरी घेऊ. इथं कुठं नाही जवळपास. इथं नवरदेव मिरून झाला का? नवरदेव मिरून झाला इथून हॉल इकडचे संगमनेरच्या साईडला आपण हॉलला तिथं जाऊ. तुम्ही तिथून कपडे आणा. चालते का? घेऊन मग चला रूम कपडे मग चला रूम तुला चांगला फुसफुस माहिती तो हॉलला वेळ होता का? आम्ही आलोय तसं पुण्यावरून. मग त्याच रूमवर जाऊन चेंज करून आलो ना. काय रे नवरदेवला अजून नवरदेवचं नाही लवकर उरकून होत. आपलं उरकून होईल. तर झाला का विषय. नवरदेव म्हणतोय तुम्ही आत्ता कपडे आणाय जाऊ नका आणि जर आम्ही आत्ता कपडे आणाय नाही गेलो तर उद्या लग्नात आम्हाला हीच कपडे घालायला लागेल.
तर विशालने मी बाजूला जाऊन गपचूप एक प्लॅन केलाय की आम्ही नवरदेवाला बिन सांगता डायरेक्ट संगमनेरला आता कपडे आणाय जाणार आहे. त्याच्यामुळे नवरदेवाचं तर बोलणं आम्हाला खायला लागणार आहे, पण जे होईल ते पुढे पाहता येईल. इथून तर मी आता गपचूप आलो. तू त्याला आवाज नाही जाणार असं घ्या. आता सुशांत म्हणतोय थांबा, पण आम्हाला सगळ्यांना कपडे घ्यायचे. मला वाटतं आम्हाला इथून कसल्या परिस्थितीत जाण्याची, म्हणून आम्ही गपचूप निघालो. असे कपडे तर आता आम्ही सुशांतच्या घरी गेलो, तर सुशांत म्हणत होता नाही नाही तुम्ही इथंच थांबा, आता लगेच निघायचंय, डीजे येणार आहे येणार आहे. पण ह्यांची कपडे बघा, यांचा अवतार बघा, आणि याची लग्नाला म्हणजे यांचं इथं लाख फॅन आणि असे अवतार करणार होय इथं. रात्रीच मेहंदी नाचलोय, त्याच्यामुळं एनर्जी ना आखे कपडे भरून गेलते, पण मग आता नवे घालावं लागते. चाललोय आता. मग चला आता डायरेक्ट कोणत्या तरी चांगल्या कपड्याच्या दुकानात जाऊ आणि तिथून कपडे घेऊ आणि त्यांचे फुकटमध्ये प्रमोशन पण करून देऊ. तर आता विशालला कपडे घ्यायला जायचे, पण त्या चांदी याचे काका आलेत, त्यांनी घरून काही कपडे मागवलेत, ती जाऊन ते मार्केटमधून जाऊन कपडे घ्यायचे. इम्पोर्ट केल्यात घरून इथं मार्केटमध्ये, मग मार्केट यार्ड मध्ये जायचं आणि ती कपडे घ्यायच्यात. कांदा आणलं होतं आता त्याला इस्त्री करून पाहिजे का? आंबे दिलेत लावून भाऊ पोरांना. काही नाही घालायची तुला? अरे हे घरचे घरी घालायचे. मग तुला कंता पाहिजे नव्हता वाईट ते म्हणते चुकीची कपडे आणली. मी नको देऊ म्हणलो. तरी इथं आल्यावरती एक स्कॅम झाला. विशाल त्याच्या मम्मीला जे कपडे नको देऊ म्हणला होता, काकींनी नेमकी तीच कपडे दिल्यात घरी वापरायची. एक शर्ट घेऊ व्हाईट कलरचा आणि एक कुर्ता घेऊ. ती कपडे मग तशीच माघार जाऊ दे. हा घेऊच नको मग, घालायची नाही मग, कायला सोबत वजन घेतो, तशीच माघार जाऊ दे. पॅन्ट घे सोबत आणि एक व्हाईट शर्ट घेऊ आणि एक कुर्ता घेऊ, झालं मग. विशालची चुकीची कपडे आली म्हणून त्याचं डोकं गरम झालं, म्हणून आता आम्ही रस प्यायला थांबलोय. तर तिथं नवरदेवचं फोनवर फोन चालू आहे, ह्यांची अजून काही शॉपिंगच उरकाना, कधी उरकाते काय चालायचं माहिती. नवरदेव हानीने गेल्या ते चौथं दुकान आहे. विशालला कुर्ता न्यायला आम्ही आलोय, त्याला कुर्ताच भेटा. ह्या दुकानात पण लई शोधलं, पार कपड्याचा ढीग काढला, तरी पण आम्हाला पाहिजे तसा पांढरा कुर्ता नाही भेटला. मागास धरून ह्याच्यासाठी कपड्याचं दुकान हिंडतोय, पण ह्याच्या मापाचा काय कुर्ता भेटणार आणि त्यात ह्याला पाहिजे पांढरा कलर, तो तर अजिबात भेटणार. नाद केला पण वाया नाही गेला. शेवटी एका दुकानामध्ये पांढरा कुर्ता भेटलाच. आता विशालच्याला ट्राय करतोय, बघू मग तो कसा दिसतोय ती. तर नवरदेवाचं फोनवर फोन चालू आहे आणि आमच्या दुसऱ्या नवरदेवाची अजून शॉपिंग उरकाना. नवरदेवाचा फोन आला, नवरदेव काय म्हणत होता? कॅमेरा चालू हा. तर नवरदेव म्हणे मला म्हणजे आम्ही ना 2-3 फोन आता काय गडबड उचलले नाही गेले. तो म्हणे मला माहिती तू संगमनेरला आहे, 10 मिनिटात मी आवरितोय, 10 मिनिटात इथं पाहिजे आणि डीजे चालू होणार आहे. त्या पुढे म्हातारे कोतारे माणसं नाचाय बरोबर नाही वाटणार, म्हणून तू पाहिजे. शर्ट त्या कुर्ता घेऊन झालाय, आता बघू काय करायचं. व्हाईट शर्टच नको का, असंच थांबू. मग आता व्हाईट शर्ट घालचं कॅन्सल करतो, माझ्याकडे आहे पण ह्याच्या नाही म्हणलं, मग आम्ही हाय तसं हळदीला थांबणार आहे आणि मग उद्या लग्नाला कुर्ता घालणार. विषय त्याच्यावर मग आम्ही भेळ खायला गेलो आणि भेळ खाता खाता माझ्या डोक्यात एक विचार आला आणि एक गोष्ट मला कळाली की पोरीला शॉपिंगला वेळ का लागतो, तर त्यांना काय घ्यायचं असतंय ते त्यांच्या डोक्यात आधीच फिक्स असतंय. म्हणून जवळ त्यांना ती गोष्ट भेटत नाही तवर ती वेगळी वेगळी दुकानं शोधतात आणि म्हणून त्यांना शॉपिंगला वेळ लागतो. जसं की आज आम्हाला पांढरा कुर्ता घ्यायचा होता आणि तो आम्हाला सापडत नव्हता, म्हणून आम्हाला आज वेळ लागला. नाही तर एरवी आम्ही दुकानात जे भेटन ते घालितो आणि 5 मिनिटात शॉपिंग उरकितो. मग तुम्हाला शॉपिंगला किती वेळ लागतो ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि त्याच्याच बरोबर जर तुमच्या घरातलं कोणाचं लग्न असेल तर त्याची शॉपिंग तुम्ही किती दिवस आधी करता ते पण नक्की सांगा. आणि असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आम्ही पटकेच नवरदेवाच्या मिरवणुकीला जातो. नवरदेव तर आमच्या फुल पिसाळलाय आणि नुसतंच फोन लावितोय. आणि इथून पुढे काय झालं ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये भाग 2 नक्की टाईप करून पाठवा. रामकृष्ण हरी.